एक मोठी बातमी येते। नाशिक पोलीस पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात पोहोचले। काल रात्री 1:30 वाजता सुद्धा नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये थेट गेलेले होते। पोलिसांनी डॉक्टरांचा जबाब नोंदवलेला होता। कशा पद्धतीने एंजिओग्राफी होणार आहे त्याचे रिपोर्ट आल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल। मात्र आता पुन्हा एकदा नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात पोहोचलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। पवन, तिकडचे काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर काल रात्री 1:30 वाजेपर्यंत नाशिक पोलीस जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये होते। ऑन रेकॉर्ड सर्व जी त्यांची कायदेशीर प्रक्रिया होती ती सुरू होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आता नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये आपल्याला दाखल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके असतील, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक असतील, त्यांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आज माणिकराव कोकाटे यांची एंजिओग्राफी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे याच संदर्भात पोलीस जे आहेत ते आता रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। काल या ठिकाणी पोलीस जात असताना नाशिक पोलिसांचे जे वॉर्ड आहेत ते माणिकराव कोकाटे उपचार घेत असलेल्या रूमच्या बाहेर जे आहेत ते तैनात करून गेले होते आणि त्यानंतर आता पोलिसांचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। एंजिओग्राफी झाली आहे की होणार आहे, त्याचबरोबर एंजिओग्राफी रिपोर्टमध्ये काय येतं या संदर्भातला सगळा सविस्तर जो अहवाल आहे ते नाशिक पोलीस या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतील आणि त्यानंतर पुढील माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भातील कारवाई जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे। पवन, धन्यवाद या माहितीसाठी। तर लीलावती रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा नाशिक पोलीस दाखल झालेत। ते अटक वॉरंट घेऊन नाशिकमधून मुंबईमध्ये आले। काल रात्री 1:30 वाजता थेट लीलावती रुग्णालयामध्ये गेले होते आणि लीलावतीतील जे डॉक्टर माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार करतायत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता। त्यानंतर काही तास नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयातच होते काल रात्री 1:30 वाजल्यापासून। त्यानंतर आता पुन्हा एकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेण्यासाठी नाशिक पोलीस पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात पोहोचलेत। माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत। त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघालेले आहे, जे घेऊन नाशिक पोलीस मुंबईमध्ये आलेले आहेत। मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफी आज केली जाणार आहे, त्यामुळे त्याचा रिपोर्ट काय येतो त्यावरून पुढचा निर्णय घेतला जाईल। या संदर्भात कसे उपचार असणार, काय नियोजन या संदर्भात डॉक्टरांकडून त्यांनी माहिती घेतलेलीच होती। डॉक्टरांचा जबाब नोंदवलेला होता संपूर्ण त्यांच्या प्रकृती संदर्भात आणि परिस्थिती संदर्भात। ही दृश्य आपण बघतोय दोन। काल रात्री 1:30 वाजता नाशिक पोलीस ज्यावेळेला लीलावती रुग्णालयामध्ये आलेले होते त्याची एकीकडे डावीकडची दृश्य, तर उजवीकडे आज पुन्हा एकदा 11:15च्या सुमारास आता नाशिक पोलीस पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयामध्ये चौकशीसाठी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस हे कालपासूनच म्हणजे पहाटेपासूनच मुंबईमध्ये आहेत। काल 1:30 वाजता लीलावती रुग्णालयात, तर आज पुन्हा एकदा पोलीस लीलावतीमध्ये पोहोचले। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। पवारांच्या राष्ट्रवादीची सिल्वर ओकवर महत्त्वाची बैठक सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईमधल्या नेत्यांची ही बैठक होती आहे। महाविकास आघाडीसोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव आता मांडला जाणार आहे। 22 जागांचा प्रस्ताव तयार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी TV9 मराठीला दिली आहे। भाजपला सांगली आवडत नाही असं विशाल पाटील म्हणाले। भाजपचा सांगलीवर राग आहे, हा फसवा पक्ष असंही त्यांनी म्हटलंय। भाजपला सांगली आवडत नाही, सांगलीचा फक्त उपयोग करतात। 10 वर्ष त्यांना खासदार निवडून दिला, त्या खासदारांनी सुद्धा ह्या महापालिकेसाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही। भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर, त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल असं होत नाही हे लोकांनी बघितलेलं आहे। म्हणून खासदार सुद्धा, माझे खासदार भाजपचे सुद्धा आज भाजप सोडलेले आहेत। ह्याच्यावरून दिसते की भाजप फसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाची रणनीतीला कोणी बळी पडू नये ह्यासाठी सगळ्यांची भेट घेत आहे। अजित पवार यांनी सांगलीमध्ये जयंत पाटील यांना मोठा धक्का दिलेला आहे। जयंत पाटील समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। मिरजेतही काँग्रेसचे माजी महापौर राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये हा एक मोठी बातमी। 24 नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्यासाठी उद्या मतदान होणार आहे। 154 सदस्य पदांसाठी उद्या मतदान होत असून रविवारी सर्व नगरपरिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागणार आहेत, ज्यांच्यासाठी 3 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडलेली होती आणि उद्या 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे। या सगळ्याचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे। आणखी एक मोठी बातमी। अंबादास दानवेंकडनं शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर आलंय। दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारतायत असं दानवे म्हणतायत। शेलारांना उद्योजकांच्या दलालीची दुकानं मुंबईत थाटतायत।
आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर, असं अंबादास दानवे म्हणालेत आशिष शेलार यांना उद्देशून. एक्सवरती पोस्ट केली अंबादास दानवे यांनी. दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारतायत, उद्योजकांच्या दलालीची दुकानं मुंबईत थाटतायत. करून दाखवलं या शब्दानं तुम्हाला लागलाय अंगार. ठाकरेंच्या भीतीपोटी करतायत नकलीपणाचा शृंगार. मुंबईचा पैसा उडवून तरी मुंबईकर मतांची आशा आहे. राज्य कर्जबाजारी करणारे करतायत मुंबई वाचवण्याची भाषा. तर हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर. आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर. सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते अधूनमधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचे खास ज्यांना येते, अशा प्रकारची एक चारोळी किंवा कविता ही अंबादास दानवे यांनी टीका करताना म्हणजे आशिष शेलार यांच्या विरोधात एक्सवरती पोस्ट केली आहे. आता पुण्यातनं एक मोठी बातमी. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे यांची बैठक होणार आहे. शिंदे सेनेची आणि भाजपची पुण्यामध्ये बैठक. मात्र या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं, तर कालची अंतिम बैठक नव्हती, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. भाजप आणि शिवसेना बैठकीच्या निमंत्रणावरून काल जोरदार चर्चा होती रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात. खरं तर मुरलीधर मोहोळ असं म्हणतायत की रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण का दिलं नाही हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. मग शिवसेनेकडूनच रवींद्र धंगेकरला डावलण्यात येत आहे काय? नाही, असं काय नाही. काल माझ्यावर पुढची जबाबदारी होती की 3 वाजता काहीतरी बैठक होती आणि पक्षाच्या मुलाखती राहिल्या होत्या. त्यामुळे मी म्हणलं आमची चर्चा म्हणलं मी आता इथं बसतो, तुम्हाला बैठकीला जाऊन या. आणि बैठकीत आता ती काय फायनल बैठक नव्हती किंवा अंतिम बैठक नव्हती.